श्री स्वामी समर्थ. मेष राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नेमका कसा असणार आहे? करिअरमध्ये कोणती नवीन संधी तुमची वाट पाहत आहे? आर्थिक स्थितीत सुधारणा होणार की अचानक खर्च वाढणार? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक नवीन अनुभव घेऊन येणारा ठरणार आहे. काही ठिकाणी नशिबाची सुंदर साथ मिळेल तर काही प्रसंग तुम्हाला संयम आणि शहाणपणाची जाणीव करून देतील. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळू शकते. अडकलेली काही कामे अचानक मार्गी लागू शकतात. मनामध्ये नवीन स्वप्ने आणि मोठे ध्येय निर्माण होईल. करिअर, पैसा, प्रेम, कुटुंब आणि आरोग्य या सर्वच क्षेत्रांमध्ये ग्रहांची हालचाल महत्त्वाचे बदल घडवून आणू शकते. काही व्यक्तींना जुने प्रश्न सोडवण्याची संधी मिळेल तर काहींना आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीन मार्ग दिसेल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वासच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी धाडसी निर्णय, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. या काळात काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने फिरताना दिसतील तर काही ठिकाणी संयम राखणे अत्यंत गरजेचे ठरेल. ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देणारी असल्यामुळे अनेक अडलेली कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. चला तर मग जाणून घेऊया मेष राशीसाठी हा संपूर्ण आठवडा कसा जाणार आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. तुमच्या कल्पना आणि निर्णयक्षमता वरिष्ठ व्यक्तींना प्रभावित करू शकते. अनेक दिवसांपासून ज्या कामात अडथळे येत होते त्या कामाला आता योग्य गती मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे आणि ही जबाबदारी भविष्यात मोठ्या प्रगतीचे कारण ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन ग्राहक जोडण्याचा आणि जुन्या व्यवहारांमध्ये सुधारणा करण्याचा राहील. एखादी जुनी ओळख अचानक उपयोगी पडू शकते. व्यापारात नवीन योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या मध्यभागानंतर चांगली संधी मिळू शकते. मात्र घाईघाईत कोणत्याही कागदपत्रांवर सही करू नका. विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्यात मोठा लाभ देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मत्सर करणाऱ्या काही व्यक्ती दिसतील, त्यामुळे सर्वांवर लगेच विश्वास ठेवणे टाळा. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवल्यास यश तुमच्याच बाजूने राहील. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा मिश्र पण समाधानकारक राहील. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो, पण त्याचवेळी पैशाची नवीन आवकही निर्माण होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना जुन्या अडकलेल्या पैशांची परतफेड मिळू शकते. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. या काळात अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मनाच्या आवेगात मोठी खरेदी करू नका. घरातील एखाद्या शुभकार्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो, पण त्या खर्चातून मानसिक समाधान मिळेल. ज्यांचे स्वतःचे काम आहे त्यांना या आठवड्यात थोडा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः लोखंड, यंत्रसामग्री, बांधकाम किंवा वाहनाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना चांगले आर्थिक संकेत मिळू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावनिक जवळीक वाढेल. जोडीदारासोबत काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या बोलण्यातील प्रामाणिकपणा नात्याला अधिक मजबूत बनवेल. काही व्यक्तींना अचानक जुन्या प्रेमाची आठवण येऊ शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतात, पण शांततेने संवाद साधल्यास परिस्थिती लगेच सुधारेल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. ज्यांचे लग्न ठरण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना एखादी सकारात्मक बातमी मिळू शकते. घरातील वातावरणही तुलनेने आनंदी राहील. कौटुंबिक जीवन. घरामध्ये काही दिवसांपासून सुरू असलेला तणाव कमी होताना दिसेल. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या मदतीमुळे मानसिक आधार अनुभवेल. आईवडिलांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन या आठवड्यात विशेष लाभदायक ठरेल. घरात एखादे धार्मिक कार्य, पूजा किंवा शुभचर्चा होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. काही व्यक्तींना दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मुलांच्या शिक्षणाबाबत थोडी काळजी वाटू शकते, पण योग्य मार्गदर्शन केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. आरोग्य आणि मानसिक स्थिती. या आठवड्यात शारीरिक ऊर्जा चांगली राहील, पण मानसिक थकवा जाणवू शकतो. सतत विचार करत राहण्याची सवय तुमच्यावर ताण वाढवू शकते, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठून चालणे किंवा ध्यान करणे फायदेशीर ठरेल. पोटाशी संबंधित किरकोळ त्रास, डोकेदुखी किंवा झोप अपुरी होण्याची शक्यता आहे. वेळेवर आहार आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास आरोग्य सुधारेल. वाहन चालवताना घाई टाळा. आठवड्याच्या शेवटी मन प्रसन्न करणारी एखादी घटना घडू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल. शिक्षण.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला कठीण वाटेल, पण एकदा मन स्थिर झाल्यावर उत्तम प्रगती दिसेल. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले संकेत मिळू शकतात. शिक्षकांकडून किंवा अनुभवी व्यक्तीकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. मोबाईल आणि वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींपासून थोडे दूर राहिल्यास अधिक यश मिळू शकते. आठवड्याचा विशेष संदेश. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाची जाणीव होऊ शकते. प्रत्येक लढाई ताकदीने नाही तर संयमाने जिंकावी लागते. काही गोष्टी वेळेवर सोडून दिल्यास त्यातूनच मोठा मार्ग तयार होतो. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमची मेहनत आणि धाडस तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देऊ शकते. उपाय. दररोज सकाळी श्री हनुमानांचे स्मरण करून ओय हनुमते नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. मंगळवारी गूळ आणि चण्याची डाळ मंदिरात अर्पण करावी. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेतल्यास कार्यात यश आणि मानसिक स्थैर्य मिळेल. एकूण हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी देणारा ठरणार आहे. मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता असून अनेक अडलेली कामे हळूहळू मार्गी लागू शकतात. आर्थिक बाबतीत थोडा विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक राहील. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात संवाद वाढवल्यास नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी ठेवणं गरजेचे आहे. या आठवड्यात संयम आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी यशाचे दार उघडू शकतात. धन्यवाद.